छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यानगरचे कनेक्शन. अहिल्यानगरच्या भूमीत गाजले होते छत्रपतींचे कर्तृत्व. मंडळी, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. अहिल्यानगरसह देशभर वेगळाच उत्साह या दिवशी संचारतो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की अहिल्यानगर म्हणजे त्यावेळचे अहमदनगर आणि छत्रपती शिवराय यांचे फार जवळचे कनेक्शन होते. अहिल्यानगरच्या भूमीत गाजलेले छत्रपतींचे कर्तृत्व तुम्हाला माहीत आहेत का? चला जाणून घेऊयात. मंडळी, आपल्या वाडवडिलांनी ज्या भूमीत राज्यकर्ते म्हणून नाव मिळवले, ज्या भूमीत स्वराज्याची सुंदर संकल्पना प्रथम मनात आली, ती भूमी स्वराज्यात असली पाहिजे असे वाटणे साहजिकच होते. त्यासाठी शिवरायांनी अहमदनगर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. श्रीगोंदा तालुक्यातील पांडे पेडगाव, चांभार गोंदे, शेवगावमधील मुंगी, जामखेडमधील नानद जवळा, संगमनेरमधील पेमगिरी, कर्जतमधील भांबोरे, पारनेरमधील निघोज, राहुरीतील वांबुरी इथे भोसलेंची वतने होती. 4 जून 1657 मध्ये शिवरायांनी संधी साधून मुघलांविरुद्ध अहमदनगरवर जोरदार हल्ला चढवला. अहमदनगर प्रांत, शहर आणि पेठावर मराठ्यांच्या फौजा तुटून पडल्या. मराठ्यांचा प्रहार इतका जबरदस्त होता की मुघलांच्या फौजेचा पार धुव्वा उडाला. त्यावेळी अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि शहर मराठ्यांकडे आले. मंडळी, त्यावेळी शिवाजी महाराज अहमदनगरच्या नवी पेठ जवळील भोसले यांच्या सरकारवाड्यात मुक्कामी थांबले असले पाहिजेत. दरम्यान अहमदनगर मराठ्यांनी जिंकले ही वार्ता वाऱ्यासारखी जुन्नरला जाऊन धडकली. तेव्हा शिवाजी महाराजांचा प्रतिकार करण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठवली. अहमदनगरला नौसेर खान आणि शिवरायांची घनघोर लढाई जुंपली. मुघली गोट वाढतोय याची विश्वसनीय खबर लागताच राजांनी यशस्वी माघार घेण्याचा निर्णय घेतला. या लढाईतून मागे पाय घेतानाही राजांनी मुघलांना चांगलाच हिसका दाखवल्याची नोंद सभासद बखरीत येते. शिवाजी राजांनी त्यावेळी मुघलांचे 700 घोडे आणि काही हत्ती पाडाव करून नेले. पुढे शिवरायांचा विविध मोहिमांच्या निमित्ताने सन 1657 व 1679 मध्ये अहमदनगर जिल्ह्याशी संबंध आलेला इतिहास आहे. एकूण काय, तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सैन्यांचा संबंध अहमदनगरशी सातत्याने आलेला इतिहासात आढळतो. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.